येतोय का? अरे चला ना. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी, रोविला गळा सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी, रोविला गळा विठ्ठला रे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला. आमुची माळियाची जात, आमुची माळियाची जात, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत. आमुची
हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत शांती शेवंती फुलली शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली 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 आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत सावत्याने केला मळा विठ्ठल देखियेला डोळा 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 विठ्ठल देखियेला डोळा विठ्ठल देखियेला डोळा सावत्याने केला मळा विठ्ठल देखियेला डोळा आमुची माळियाची जात आमुची माळियाची जात शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत शेत लावू बागायत एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठल
पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला कुणी राम होई कुणी रंक झाला मागणे न काही सांगण्यास आलो मागणे न काही सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात धारो आम्ही विठ्ठलाच्या भजनात धारो एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात धारो आम्ही विठ्ठलाच्या भजनात धारो टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग दरबारी आले रंग आणि राव दरबारी आले रंग आणि राव सारे करूप नाही भेदभाव सारे करूप नाही भेदभाव गाव नाचू सारे हो गाव नाचू सारे होने निसंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग जनसेवे पायी काया झिजवावी काया जनसेवे पायी काया झिजवावी धाव सोसुनिया मन रिजवारे धाव सोसुनिया मन रिजवारे ताल देऊनिया हा ताल देऊनिया बोलतो मृदुंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ब्रह्मानंदी देह भुलुनिया जाई ब्रह्मानंदी देह भुलुनिया जाई एक एक खांब वार करी होई एक एक खांब वार करी होई कैलासाचा नाथ हो कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग धन्य सावता माळी थोर तो संत
धन्य सावता माळी थोर तो संत. स्वये पांडुरंगा स्वये पांडुरंगा स्वये पांडुरंगा लपविले पोटात. धन्य सावता माळी थोर तो संत. धन्य सावता माळी थोर तो संत. धन्य सावता माळी थोर तो संत. भक्तांची घेण्या परीक्षा आले स्वये भगवंत. भक्तांची घेण्या परीक्षा आले स्वये भगवंत. अभंगात तल्लीन होता सावता मळ्यात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. वाचवा हो लपवा मला वाचवा हो लपवा मला. ध्वनी हा कानात ध्वनी हा कानात. धन्य सावता माळी थोर तो संत. धन्य सावता माळी थोर तो संत. धन्य सावता माळी थोर तो संत. भानावरी सावता आला बघून चकित झाला. बघून चकित झाला. भानावरी सावता आला बघून चकित झाला. पाहुनिया विठ्ठलास वावरून गेला. सावत्याने जाणीला हो श्रीहरीचा बेत श्रीहरीचा बेत. धन्य सावता माळी थोर तो संत. धन्य सावता माळी थोर तो संत. धन्य सावता माळी थोर तो संत. नाही केला विचार काही पोटकी हो चिरले. नाही केला विचार काही पोटकी हो चिरले. घोर कृत्य पाहुनिया देवही गांगरले. घोर कृत्य पाहुनिया देवही गांगरले. घेऊनिया सूक्ष्म रूप बसले निवांत. ठेवियले बाहेर चेल्याचे टोक. बदले संत नामदेव सखरा भक्त. बदले संत नामदेव सखरा भक्त. स्वये पांडुरंगा स्वये पांडुरंगा स्वये पांडुरंगा लपविले पोटात. धन्य सावता माळी थोर तो संत. धन्य सावता माळी थोर तो संत. धन्य सावता माळी थोर तो संत. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा
माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधीला आरती संतराया आरती संतराया भक्त सावता माळिया अगाध ज्ञान तुझे मुक्ती लोळते पाया आरती संतराया हृदयी साठविला जो का त्रैलोक्यनाथ मिळविला देव स्वये ब्रह्मस्वरूपी शांत आरती संतराया धावोनी येत हरी स्वये कराया काज वंदुनी दास म्हणे धन्य धन्य महाराज आरती संतराया संतांचा शिरोमणी श्री सावतोबा ज्ञानी आरती ओवाळी तो तुझ सद्भावे नमुनी आरती संतराया नांगिताबाईचे कुळी जन्म महाराजा घेशी परसोबा पिता धन्य झाला माळियाचे वंशी आरती संतराया आरती ओवाळी तो ब्रह्मांडाचा स्वामी राव त्यासी उदरात ठाव देऊनी दावी येला आरती संतराया यागाहुनी नाम श्रेष्ठ नको यातायाती कष्ट आळवावा भक्तीने हरी ऐसा उपदेश करी आरती संतराया
ऐसा तू स्वामी ज्ञानी महाकैवल्यदानी साष्टांगे तुझ वंदुनी दास हात जोडोनी आरती संतराया आरती संतराया भक्त सावता माळिया अगाध ज्ञान तुझे मुक्ती लोळते पाया आरती संतराया तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये पण ते पूर्व पुण्याईनं तुम्हाला मिळेल अशा अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडलाय. आजच्या या भव्य अशा महायज्ञाचं जे कारण आहे ना, संत शिरोमणी सावता महाराजांच्या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. हा कान देऊन ऐका बरं का. सावता बाबांच्या बद्दल रोज येणारी महात्मा मंडळी बोलणारच आहे, पण माझ्या मोजक्या आणि थोडक्या महत्वाच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगते, सावता महाराज सामान्य संत नाहीयेत. महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधू संताची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. या साधू संताच्या मांदियाळीमध्ये प्रत्येक संत आपल्याला विशेष काहीतरी शिकवतात. सगळ्या संताबद्दल बोलत बोलत थेट तुकोबारायपर्यंत जाणार आहे, पण सुरुवात सावता महाराजांपासून करणार आहे. का तर संत शिरोमणी सावता महाराज म्हणजे कर्माला प्राधान्य देणारे संत आहेत. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा, निसर्ग आणि नियती तुमच्या सोबत राहील, पण कर्मावर विश्वास ठेवा हे ताकदीनं स्वतःच्या चरित्रातून कोणी सांगितलं असेल तर सावता महाराजांनी सांगितलेलं आहे. सावता महाराज एवढे महान संत आहेत, त्यांचं महत्व सांगते मी तुम्हाला एका शब्दात आणि एका वाक्यात. संत शिरोमणी सावता महाराज म्हणजे विदेही राजा जनकाचा अवतार आहेत. कोणाचा अवतार? विदेही राजा जनक. जनक म्हणजे सीता मातेचे वडील, रामरायाचे सासरे. विदेही राजा जनकाचा अवतार संत शिरोमणी सावता महाराज. स्वतःच्या कर्मावर विश्वास. पंढरपूरच्या जवळ आहेत, पण पंढरीला गेले नाही. पंढरीचा विठोबा पंढरपूर सोडून त्यांच्या हृदयामध्ये बसला. त्यांचं हृदय पंढरपूर बनवलं देवानं. एवढे महान संत आहेत माझे संत शिरोमणी सावता महाराज. सावता महाराज सामान्य नाहीयेत. आणि लक्षात घ्या, सावता महाराज यांना अंधश्रद्धा वगैरे या गोष्टी अजिबात पटत नव्हत्या, जमत नव्हत्या. ते चांगले वैद्य होते. सावता महाराजांवर जे जळत होते ना, तर त्याच लेकरू आजारी पडलं. सावता महाराजांनी त्याच्यावर उपचार केला, तर जो जळत होता तो भक्त बनला. सावता महाराज चांगले वैद्य होते. गोरगरिबांना अगदी अडचणीच्या प्रसंगी सावता महाराजांनी मदत करावी. आणि कर्मावर विश्वास ठेवत स्वतःच्या कर्म करत त्या कर्मात परमेश्वराला पाहावं, त्याचं भजन गावं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी अमुची माळी याची जात. सावता महाराज स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणारे संत, कर्माला प्राधान्य देणारे संत आणि कर्माची शिकवण जगाला देणारे संत. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा, कर्म करत राहा आणि कर्म सत्यानं करा. लक्षात घ्या, अतिशय पवित्र कुळामध्ये सावता महाराजांचा जन्म झाला. अशा पवित्र कुळात की जिथे भाजीपाल्याशी चिंतन चालू आहे, की जो भाजीपाला खाऊन माणसाचं शरीर पुष्ट बळकट राहतंय, निरोगी राहतंय. सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळ, पालेभाज्या पोटामध्ये गेला की माणसाचं आरोग्य चांगलं राहतं. शुद्ध शाकाहारी जीवन माळी जात. बोलणं ऐका बरं का माझं. एवढं प्रामाणिकपणे या भाज्या वगैरे पिकवल्या जायच्या. जोपर्यंत ज्याचा जो धंदा आहे, ज्याचा जो उद्योग आहे, ती व्यक्ती ते काम करत होती ना, तोपर्यंत सगळ्या कामात प्रामाणिकपणा होता. आपल्या काल्याच्या कीर्तनामध्ये संतांनी घालून दिलेला नियम आहे आपल्याला, की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळातलं चरित्र सांगा, असं तुकोबारायांनी आपल्याला आज्ञा केली आहे. अशी आज्ञा आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. पण कुठलं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं, याला कीर्तनकार परतंत्र आहे. पण काल्याच्या कीर्तनामध्ये ते चरित्र किती सांगावं, याला मात्र कीर्तनकार स्वतंत्र आहे. त्यामुळं केले देवे गोकुळी हे बंधन आहे, पण चरित्र ते विस्तारावे असं नाही म्हणलं.
उच्चारावे, फक्त उच्चार. वेळेची मर्यादा बघता चरित्र ते उच्चारावे, फक्त उच्चार करायचा, फार लांबवण्याचं कारण नाही. अनेक गोष्टी, अनेक अलौकिक भाव भक्तांनी काल्याच्या चिंतनातून अभिव्यक्त केलेले, त्या सगळ्याचा निर्देश इथं करता येणं शक्य नाही. पण गोकुळातलं चरित्र सांगा, कारण गोकुळातलं चरित्र हे भगवंताच्या स्वतःच्या आनंदाकरता निर्माण केलं गेलेलं चरित्र आहे. त्या चरित्राला स्वार्थाशिवाय दुसरा हेतू नाही. स्वार्थ हा शब्द आपण प्रापंचिक अर्थानं घेऊ नका. भगवंतानी जे निर्माण केलं ते स्वतः करता निर्माण केलं. इतरत्रचं चरित्र कदाचित इतरांकरता असेल, पण गोकुळातलं चरित्र भगवंता करताय. आणि ज्या भगवंताच्या हातून आम्हाला काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे त्याला संतुष्ट केल्याशिवाय त्याच्या हातून प्रसाद घेऊ नये, असा नियम आपल्याला ज्ञानोबारायाने पसायदानाच्या पहिल्या ओवीत घालून दिला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोनी मज द्यावे. आधी तुम्ही संतुष्ट व्हा आणि संतुष्ट होऊन मग मला द्या. कारण संतुष्ट चित्त नसताना दिलेला प्रसाद भयंकर असतो. संस्कृतामध्ये तसं वचन आहे, अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपि भयंकर. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर असतो. त्यामुळं आपण संतुष्ट व्हा आणि मग प्रसाद द्या. हा जर नियम असेल तर आपल्यालाही हाच विचार केला पाहिजे की भगवान ज्या चरित्रानं संतुष्ट होणार आहेत ते चरित्र भगवंताच्या समोर मांडलं पाहिजे. मग भगवान संतुष्टतेनं काल्याचा प्रसाद आम्हाला देतील. म्हणून चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळातलं चरित्र सांगा, कारण गोकुळामध्ये भगवंतानी जे चरित्र जो काला केला तो अलौकिक अशा स्वरूपाचा आहे. थोडंसं जर वेगळं बोलायचं झालं, संगतीच त्याची लावायची झाली, तर मधुसूदन सरस्वतींनी मांडलेल्या भक्तिरसायनातल्या सिद्धांताच्या अनुषंगानं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी हा गोकुळाचाच आग्रह का धरावा तुकोबारायांनी, त्याची एक अजून संगती आपल्याला विचारात घेता येते, जी अल्प शब्दामध्ये व्यक्त करतो. काला हा रस आहे, हा रस आनंदाचा, काल्याच्याच प्रसंगातला अभंग आहे. रस आहे. रस निर्मितीच्या मागे काही कारणं लागतात, जे भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला सांगताना सांगितलं. तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रस निष्पत्ती. रसाची निष्पत्ती कशाने होते? विभाव अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रस निष्पत्ती होते, असं भरत मुनींचं नाट्यशास्त्रातलं म्हणणं आहे. आता त्याच्यातल्या विभाव अनुभाव व्यभिचारी भाव हे ज्या स्थायी भावाच्या आधारावर भाव म्हणून व्यक्त होतात, तो स्थायी भाव मुळात तिथं गृहीतच आहे. मला बाकीचा आता तो तिन्हीचे अर्थ काय, ते व्यभिचारी भाव कसा असतो, ते संचारी भाव त्याला म्हणतात तो कसा असतो वगैरे, ह्याचे अर्थ सांगत बसायला वेळ नाही माझ्याकडे. परंतु ह्याच्यातला विभाव हा मुख्य आहे. जो स्थायी भावांना रसपूर्णता देतो, रसापर्यंत नेतो, त्यांच्या स्थायी भावाला रसरूप बनवतो, तो विभाव आहे. आणि ते विभाव दोन प्रकारचे असतात. एक आलंबन विभाव असतो आणि एक उद्दीपन विभाव असतो. केले देवे गोकुळी याच्याकरता म्हणून सांगतो. आलंबन विभाव वेगळा आणि उद्दीपन विभाव वेगळा. आता त्या सगळ्याचं विस्तार माझ्या हातामध्ये तेवढा वेळ नाही, पण उदाहरणानं सांगतो. आपण एखाद्या ठिकाणी कीर्तनाला जातो, इतकं सुंदर वातावरण असतं, माईक चांगला असतो, टाळकरी मंडळी चांगली असतात, प्रमाण उत्तम दिली जातात, श्रोते मन लावून ऐकत असतात, वादक अतिशय सुंदर वाजवत असतात, टाळकरी मंडळी अतिशय उल्हासानं कीर्तनात टाळ वाजवत असतात, नाचत असतात, श्रोते सगळे चांगले, कीर्तनकार उत्तम बोलत असतो, सगळं वातावरण इतकं छान असतं. कीर्तनामध्ये असा रंग येतो, असा रस येतो की श्रोत्यांनाही वाटतं आणि वक्त्यालाही वाटतं की हे कीर्तन संपूच नाही. असं होतं का नाही? होतं. आता हे कीर्तन करून दुसऱ्या गावी गेलो, तोच अभंग, बहुधा तोच असतो, पण तरी सुद्धा समजा तोच अभंग आहे. तोच अभंग, निरूपणही तेच, इतकं तेच की विठ्ठल विठ्ठलही त्याच जागी. याला म्हणतात कीर्तन बसवणं. याला काय म्हणायचं? कीर्तन बसवणं. आम्ही कीर्तन बसवलंय, ते असं बसवलं. विठ्ठल विठ्ठल सुद्धा तिथंच. दृष्टांत बदलत नाही तो,
पंढरपुरात दृष्टांत देतात इथून कुरुडवाडीपर्यंत, आणि तेच मुंबईला म्हणतात इथून कुरुडवाडीपर्यंत. आता कसं अंतर ते एक व्हायचं, कसं जमायचं ते सुद्धा बदलत नाही. दुसऱ्या दिवशी त्याच अभंगावर कीर्तन, सगळं तेच, पुन्हा टाळकरी मंडळी चांगली, पुन्हा वादक चांगले, पुन्हा श्रोते चांगले, कीर्तनकार तोच, अभंग तोच, निरूपण तेच, पण तिथं कीर्तन रंगत नाही. एका जागी रंगतं, एका जागी त्याच अभंगावरचं. काही ठिकाणी काही मदत नसताना रंगतं, काही ठिकाणी सगळी मदत असताना रंगत नाही. कीर्तनकार तोच आहे ना, मग रस का निर्माण होत नाही? त्याचं कारण हे आहे की तिथं असणारा आलंबन विभाव तोच आहे, कीर्तनकार तोच आहे, फक्त त्याला उद्दीपित करणारं जे वातावरण आहे ते नाही आहे. उद्दीपन विभाव बदलला, आलंबन विभाव एक, पण उद्दीपन विभावामध्ये जर अंतर पडत असेल तर रसनिर्मिती होत नाही. हा मधुसूदन सरस्वतींनी सामान्यत्वानं सांगितलेला नियम भक्ती रसायनाच्या सुरुवातीलाच आपल्याला पहिल्या उल्हासामध्ये दिसून येतो. आता गंमत अशी आहे, मी कशा करता बोलतो, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, गोकुळातलं चरित्र सांगा. याच्यामध्ये द्वारकेमध्ये मथुरेतलं चरित्र सांगू नका, कारण द्वारकेमध्ये आणि मथुरेमध्ये आलंबन विभाव भगवान श्रीकृष्णच आहे, पण उद्दीपन विभाव गोपाळ आणि गोपिका त्या नाहीत, आणि म्हणून इतरत्र रस निर्माण होत नाही. जिथं ते गोपाळ आणि त्या गोपिका त्या आलंबनाला उद्दीपित करणारे आहेत तिथलंच चरित्र सांगा, म्हणून गोकुळातलंच सांगा असा अट्टहास आहे. विठ्ठल गोकुळातलं चरित्र सांगा असं जरी म्हणलेलं असलं तरी गोकुळात भगवान एकदम प्रकट झाले नाहीत. भगवान पहिल्यांदा मथुरेमध्ये प्रकट झाले, वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैधी विद्येद्वारे देवकीच्या गर्भामध्ये टाकले गेले असं वर्णन आपल्याला भागवतामध्ये पाहता येतं. भगवान प्रकट झाले, ते एकदम गेले नाहीत. अयोनी संभव नव्हे काही श्रमे, नामयाचा स्वामी प्रकटला असं नामदेव यांनी त्यांचं वर्णन केलंय. भगवान प्रकट झाले वसुदेवाच्या हृदयामध्ये, आणि त्या वंशीधरी टीकेमध्ये याचा विचार करताना दोन्ही अंगानं केलाय. आपण जे म्हणतो की नाही फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, हे वंशीधरी टीकेला मान्य नाही आहे, हे मान्य नाही वंशीधरी टीकेला. वंशीधर म्हणतात, वंशीधरी ही श्रीधरी टीकेवरची उपटीका आहे. जे भागवतावरची श्रीधरी टीका त्याच्यावरची पुढची टीका वंशीधरी. वंशीधरांनी चिंतन करताना म्हणले की हे असं काही नाही, भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जसे अवताराला आले, जन्माला आले, तसेच मथुरेमध्ये जसे आले तसेच गोकुळामध्ये, म्हणून गोकुळात भगवंताचा स्वतंत्र जन्म करा. ते एक मानत नाहीत, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी हे मानत नाहीत. हा, ते वंशीधर मानत नाहीत. त्याच्या मागे त्यांनी काही कारण परंपरा दिली नाही असं नाही. ते भागवताने काय केलंय, निशिथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्व गुहाशय आविरासित यथाप्राच्याम दिशेंदुरिव पुष्कलहा, हे भगवंताच्या मथुरेतल्या अवताराचं वर्णन करताना शब्द वापरले. आणि गोकुळातल्या अवताराबद्दल बोलताना भागवताने म्हणलंय, नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लाधव महामनहा आहूय विप्रान वेदज्ञान स्नात शुचिर अलंकृता असं म्हटलंय. याच्यामध्ये त्यांनी नंदस्तु आत्मजहा असे शब्द भागवताने वापरले. नंदाचा आत्मज असा शब्द वापरलाय. मग आत्मज शब्दाचा अर्थ काय करायचा? मग त्यांनीच असं पूर्वपक्ष करताना त्यांनीच असा केलाय की आत्मज शब्दाचा अर्थ करताना आत्मनो हृदयात जायते इति आत्मजहा असा करा. तो हृदयात निर्माण प्रकट झाला म्हणून त्याला आत्मज म्हणा. वंशीधरांनी चिंतन करताना असं म्हटलंय की एकदा आत्मज शब्द वापरला, त्या आत्मज शब्दाचा आत्मनो हृदयात जायते असा अर्थ करता आला तर ते एकदा बरोबर आहे. पण गोकुळामध्ये नंदाचा आणि भगवंताचा संबंध सांगत असताना प्रत्येक वेळेला हेच शब्द वापरलेत. आत्मज, पुत्र, सुत, सुनुना हे शब्द आले की नाही भागवतामध्ये? भगवंताला प्रत्येक वेळेला पुत्र म्हटलंय तर प्रत्येक वेळेला तुम्हाला गौणार्थानं ते लावता येणार नाही, म्हणून कधी ना कधीतरी ते तुम्हाला मुख्य अर्थानं घ्यावं लागेल. म्हणून नंदाच्या पोटी जन्माला आलेला असाच अर्थ करावा लागेल. अशी एक संगती त्यांनी दिली, ज्याला काही व्याकरणाचे संदर्भ आहेत. दुसरा विचार त्यांनी असा मांडलाय की नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लाधव महामनहा, भगवंतावर जातकर्म संस्कार झाला गोकुळामध्ये असं भागवतानी म्हटलंय. जाता लाधव महामनहा, जातकर्म संस्कार झाला म्हटलंय.
जातकर्म, आता आपल्याकडे जे संस्कार आहेत ते राहिलेच नसल्यामुळे सगळं सांगावं लागतं, परंतु ते संस्काराचा विचार करा. जातकर्म ना, कुठले संस्कार राहिले नाही, तो कुठलेच नाही. आता एकच संस्कार टिकलाय, राहिलाय, आणि तो नाईलाजाने राहिलाय, अंत्यसंस्कार. तो नाईलाज म्हणून राहील, नाहीतर जवळजवळ सर्व संस्काराचं वाटोळं होतच आलेलं. कुठला संस्कार म्हणजे राहत, जातकर्म नावाचा संस्कार. जातकर्म हा संस्कार काय आहे? हा संस्कार नाळ तोडण्याच्या पूर्वी करायचा, नाळ छेदनापूर्वी करायचा संस्कार आहे. तसं फार मोठा संस्कार नाही, एक मंत्राचा, 1-1.5 मंत्राचा संस्कार आहे, काही नाही. जन्माला आलेल्या बालकाच्या जिभेवर मधानं ओंकार काढतात, ओम लिहितात, बापानी करायचा असतो. आता ते लहान पोरग रडणं, कुठं त्याचं तोंड उघडतं आणि त्याच्यावर काढीनं ओम, म्हणून मग ते असं म्हणतात की जन्माला आलेल्या पोराला मध चाटवा. हे मध चाटवणं म्हणजे हा संस्कार आहे. खरं जर बघितलं त्याला जातकर्म संस्कार म्हणतात, आणि तो नाळ तोडण्याच्या पूर्वी करायचा संस्कार आहे. नाळ आईपासून मुलाला वेगळं करायच्या आधी तो संस्कार करावा लागतो. मग वंशीधर म्हणतात की जाता लादव महामनहा, असं जर गोकुळामध्ये म्हणलेलं असेल आणि भगवंतावर जर जातकर्म संस्कार झाला, आणि जातकर्म संस्कार जर नाल छेदनापूर्वी आहे आणि भगवंतावर जर तो झाला, तर भगवंताची नाळ यशोदेबरोबर जोडलेली असली पाहिजे, हे मान्य करावं लागेल का नाही? आणि भगवंताची नाळ जर जोडलेली असेल तर यशोदेच्या पोटातून भगवंत प्रकट झाले असं मानावं लागेल, म्हणून तो वेगळा अवतार मान असं म्हणा. त्याची कारणं काही असतील ती असोत, मी आता काय काय सांगून किती सांगू त्याचा फार विचार मी करत नाही. मी आमच्या गुरुजींना विचारलं होतं, आबांना मी असं, आपल्याला कल्पना आहे, आबांना मी असं विचारलं की कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला, अभंगावर मला गोकुळाष्टमीला कीर्तन करायचं होतं. ते वंशीधरी टीका बघताना हे आडलं मला की इकडं तर फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, तिकडं मात्र फिरविली दोन्ही नाही. मग खरं कोणतं मानायचं? वंशीधर हे प्रमाण आहेत टीकाकार असल्यामुळं, आणि नामदेव आहे तर काय प्रश्नच नाही, प्रमाणच आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. मग काय करायचं? मी गेलो आमच्या गुरुजींकडे, गुरुजींना विचारलं, म्हणलं आबा असं हे प्रमाण आहे, तर ह्याच्यातलं वंशीधर खरे का नामदेवराय खरे? त्यांनी पहिलं वाक्य मला सांगितलं, ते म्हणले नामदेवराय 100% खरे, वंशीधराला बाजूला ठेव. म्हणलं का? ती टीका प्रमाण नाही? प्रमाण आहे. मग म्हणलं संगती कशी लावायची? ते म्हणले तुला एक संगती सांगून ठेवतो. मला आयुष्यभर पुरल अशी संगती त्यांनी दिली. ते मला काय म्हणाले, ज्ञानाच्या क्षेत्रात अडचण आली की माया म्हणावून वेगळं व्हावं, आणि भक्तीच्या क्षेत्रात अडचण आली की भगवंताची लीला म्हणावून वेगळं व्हावं. भगवंताची लीला आहे, त्याला नाळ जोडता येत नाही काय आपल्याला? त्याला जर करांगुळीवर गोवर्धन धारण करता येतो तर त्याला नाळ जोडून घेता येत नाही? त्याला काय करता येतं? त्याला काय अडचण असते? काही नाही. पण भगवान श्रीकृष्ण मथुरेतून गोकुळामध्ये निघाले, मथुरेमध्ये प्रकट झाले, आपल्या वडिलांच्या कानात सांगितलं नंदाच्या घराला भजन येई गोकुळाला, कानात सांगितल्याचा उल्लेख आहे. कानात, नंदा नाही एवढ्या जोरात नाही, कानात 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 सांगितलं नंदाच्या घराला, कारण आईला कळू द्यायचं नव्हतं. हरिसुरेंनी त्याच्यावरचं चिंतन केलं, कारण आईला कळू द्यायचं नव्हतं की मी कुठं चाललो. कारण म्हणे भगवंताला त्याही वेळेला माहिती होतं की बाईच्या तोंडात तीळ भिजत नाही, असं भगवंताला माहिती होतं. माझं काही म्हणणं नाही याच्याबद्दल. म्हणून एखाद्या वेळेला कंस आला, धमकावलं, मारलं, शेवटी मातृ हृदय येते, कदाचित बोलून जाईल नंदाच्या घरी नेऊन ठेवलंय म्हणून, आणि माझ्या तिथल्या सगळ्या लीला करण्याच्या आत मला माझा प्रवृत्ती धर्म आवरून घ्यावा लागेल, कंसाला मारावं लागेल, हे होऊ नये याच्याकरता कुणालाही न कळता जायचं होतं. वसुदेवाला सांगितलं, वसुदेवाने उचललं. शृंखला गळून पडल्या, मंद मंद पाऊस, ढगांचा गडगडाट, विजा चमकतात. अशा अवस्थेमध्ये वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडले, यमुनेच्या तीरावर आले. यमुना दुथडी भरून वाहते, बघितलं, काय करावं कळेना. पुढे जायचं ठरलं. मागे जाऊन दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा तीर्थामध्ये प्राण गेलेला परवडेल, त्याच्याने निदान मोक्ष तरी मिळेल, पण दुष्टाच्या हातून मरायचं नाही. यमुनेत निघाले. यमुना वर 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 यायला लागले. भगवंताने विचार केला, वसुदेवाच्या कानापर्यंत जेव्हा यमुना आली, नाकापर्यंत, त्यावेळेला भगवंताने विचार केला, आपला पाय बाहेर काढला आणि बाहेर काढून त्या पायाचा स्पर्श झाला, यमुना दुभंगली. नेहमी सांगितलं जाणारं चिंतन आहे, चरित्र आहे. ते भगवंताच्या वास्तविक यमुनेला भगवंताचं तोंड बघायचं होतं, कारण भगवान हे यमुनेचे जावई आहेत. त्यांचं नातं असं आहे. तीच यमुना पुढे कालिंदी म्हणून भगवंताची पत्नी झाली.
पण इथं मात्र भगवान यमुनेचे जावई आहेत. कारण भगवंताची बायको लक्ष्मी ती समुद्र मंथनातून वर आहे. त्यामुळे लक्ष्मी ही भगवंताची पत्नी म्हणजे समुद्र भगवंताचा सासरा झाला. आणि समुद्राला मिळणारी प्रत्येक नदी समुद्र पत्नी समजली जाते. त्यामुळे यमुना ही सासऱ्याची बायको झाली. जमलं का? हा, म्हणजे लक्षात यावं म्हणून म्हणलं सासू झाली बरं का. आता ते जुन्या काळात मध्ये काय होतं, ते सासू जावयाचं तोंड बघत नव्हते. जुन्या काळामध्ये सासू म्हणजे जुन्या काळचे जावई काही फारच तोंड न बघण्यासारखे होते असं नाही. बरे होते तेही, दिसायला तेही बरे होते, नाही असं नाही, पण ते मर्यादा होती त्या काळामध्ये. त्यामुळे ते बघायचं नाही. आता मग ते यमुनेने विचार केला, आणायचा आपल्या घरी आलाय, लहान आहे, जावई आहे, तोंड बघून घ्यावं म्हणून तोंड बघायला वर वर यायला लागली. भगवंतानी सांगितलं, लहान असो मोठा असो जावई आहे, तोंड दाखवणार नाही, तोंड दाखवणार नाही. मग काय, पाय बघन समाधान मान. भगवंतानी पाय बाहेर काढला आणि पायाला स्पर्श झाला. त्याच्यातून यमुनेच्या निमित्तानं भगवंतानी सगळ्या जगाला इतकंच दाखवलंय की माझं तोंड बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता नाही, माझे पाय बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता आहे. माझं तोंड बघू नका. देखिले तुमचे तोंड निवांत राहिले मन, असं आपण कधीच म्हणत नाही. देखिले तुमचे ज्ञानोबरायांचं प्रमाण आपण म्हणतो. त्यामुळे तोंड लपवून पाय दाखवणं हे भगवंताला अधिक प्रशस्त वाटलं. दुसरा एक विचार त्या संबंधातला असा आहे की यमुनेकडे भगवान आले, भगवान आहेत हे यमुनेला ज्ञात आहे. यमुना विचार करते काय करावं. आपल्याकडे जेव्हा एखादी आपल्याकडे भगवान येतात, संत येतात, त्यावेळेला आपल्या अंतःकरणातलं दुःख त्यांना सांगायला लाजू नये. भगवान घरी आले आणि दुःख सांगा, अरे कोणा सांगो सुख दुःख, कोण निवारील बो, कोणाला सुख दुःख सांगायची कोणाला. भगवान घरी आले तर आपलं दुःख सांगायचं नाही. म्हणून यमुनेच्या मनामध्ये विचार आला, भगवंताला आपल्या मनातला सल सांगावा. काय सल आहे? कालिया नावाचा सल आहे. नदीच्या अंतःकरणातला सल काय? आपलं पाणी जगाला वापरता येत नाही याच्यापेक्षा मोठा सल नदीला नसतो. कोणी येत नाही, गाई पाणी प्यायला येत नाहीत, कोणी कपडे धुवायला येत नाहीत, कालिया राहतो, पाणी विषारी व्हायला लागलं, सल आहे मनामध्ये, भगवंताच्या कानात सांगावा. म्हणून भगवंताला सांगण्याकरता वर 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 यायला लागली. आणि वर येताना तिच्या लक्षात आलं की आपण भगवंताला आपला सल सांगावा आणि भगवंताने आपलं म्हणणं ऐकावं. इतकं आपलं काय पुण्य आहे, काय पुण्य आहे. अरे या दुष्टाचा संग आपल्याला झाला, कालियाचा संग झाला म्हणजे दुष्टाच्या संगतीत आपण राहिलो. आणि दुष्टाचा संग धारण करायचा, पाप करून घ्यायचं आणि ते पाप घेऊन भगवंतापर्यंत कसं पोचता येईल? पोचता येणार नाही. मग पापी माणसाचा उद्धारच नाही का? यमुना विचार करते तसं नाही. मग आपल्या मनातला सल आपल्या अनधिकारामुळे आपल्याला जर भगवंताला सांगता येत नसेल तर एक उपाय असू शकतो. काय? भगवंतापर्यंत जर पोचता आलं नाही तर निदान संतांपर्यंत तरी पोचता येईल. संत पापी म्हणून आपल्याला दूर लोटत नाहीत, संत पापी म्हणून दूर करणार नाहीत. मग आपल्या मनातला सल आपण इतरांना कुणाला सांगू नये. आपलं भगवान ऐकणार नाहीत पण संतांचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग आपल्या मनातला सल भगवंताला प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा संतांना सांगावा. मग संत कोण आहेत? जे आपल्यापर्यंत परमात्मा घेऊन येतात ते संत. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. आपल्यापर्यंत देव घेऊन येतात ते जर संत असतील तर आपल्यापर्यंत भगवंताला घेऊन येणारे वसुदेव हे संत आहेत. मग वसुदेवाला आपला सल सांगावा. म्हणून वसुदेवाच्या कानापर्यंत यमुना आली की वसुदेवाच्या कानात सांगायचं होतं की माझ्या ठिकाणी हा कालिया नावाचा सल आहे, भगवंताला तेवढा निरोप द्या, हा सल दूर करायला सांगा. काल वसुदेवाने सांगितलं ठीक आहे, कानापर्यंत आलं. वसुदेवाने भगवंतापर्यंत पोचवलं. भगवंताला यमुनेचं दुःख कळालं आणि भगवंताने यमुनेला आश्वस्त केलं, तुझा सल दूर करण्याकरताच मी इथं आलो, तू चिंता करू नको. तुझा सल दूर करणारं जे माध्यम आहे, जे साधन आहे तेही मी माझ्याबरोबर आणलंय. ते दाखवण्याकरता भगवंताने आपला पाय बाहेर काढला. कारण भगवंताने जे कालियाला मारलं ना ते हाताने मारलं नाही, त्याच्या डोक्यावर नाचून 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 त्याला तिथून घालून दिला. म्हणजे त्याच्या डोक्यावर नाचण्याकरता लागणारे माझे पाय ते मी बरोबर आणलेत. ते पाय बघ आणि तुझा सल जाईल याचा विश्वास बाळगून मला रस्ता दे. विठ्ठला 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 विठ्ठला
संध्याकाळपर्यंत